नाशिक महापालिकेवर पर्यावरण प्रेमींचा मोर्चा आहे। तपोवन गंगापूर रोडवरच्या वृक्षतोडी विरोधात मोर्चा आहे। पर्यावरण प्रेमींच्या मोर्चाला मनसेचाही पाठिंबा आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, काय अधिकचे अपडेट्स आहेत? आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये ज्या पद्धतीची वृक्षतोड सुरू आहे त्याच्या विरोधात हे सगळे पर्यावरण प्रेमी जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। नाशिक महापालिकेच्या प्रवेशद्वारावर हा ऑक्सिजन मोर्चा जो आहे तो या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून शहरात सुरू असलेली वृक्षतोड बंद करावी, त्याचप्रमाणे नाशिकच्या गोदावरीवर ज्या पद्धतीचं काँक्रिटीकरण सुरू आहे ते काँक्रिटीकरण या ठिकाणी तातडीनं थांबवावं अशा पद्धतीची मागणी जी आहे ती करण्यात येते आहे। हातामध्ये फ्लेक्स घेऊन, फलक घेऊन हे सगळे पर्यावरण प्रेमी जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि मनसेनं देखील या संपूर्ण मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी देखील या ठिकाणी या मोर्चात सहभागी झाल्याचं आपण बघतोय। इथे आपण बघतोय की या संपूर्ण मोर्चात तरुणाई देखील मोठ्या संख्येने उपस्थित झालेली आहे। काय भावना आहे तुमची? मनपाने कोर्टाच्या आदेशाचे पालन करावे। एनजीटीचा स्टे असताना सुद्धा मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होते आहे, ती ताबडतोब बंद झाली पाहिजे। झाडं ठेवून विकास करता येतो, झाडं मध्यभागी ठेवून तुम्ही रस्त्याचा विकास करा, वाटतं ते करा। हे जे पाप जे करतात आहे आता यावेळेस हे कुंभमेळ्याच्या नदीमध्ये आंघोळ करून पण धुतलं जाणार नाही। आम्हाला शाश्वत विकास हवा आहे आणि झाडं वाचवूनही विकास करता येतो। झाडं तोडून हे काय मिळणार? वाढती लोकसंख्येला काय ऑक्सिजन सिलेंडर्स पुरवणार आहेत का? हा आमचा सवाल आहे। आपण बघतोय की या ठिकाणी या मोर्चामध्ये तरुणाई देखील सहभागी झालेली आहे। पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने याच्यात सहभागी झालेले आहेत आणि मनसेने देखील या संपूर्ण मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सिंहस्थाचे कामं जरी शहरात होत असले तरी या कामाच्या निमित्तानं वृक्षतोड होऊ नये आणि एकूणच पर्यावरणाचा समतोल नाशिकचा जो आहे तो या ठिकाणी अबाधित राहावा, यासाठी हे सगळे पर्यावरण प्रेमी जे आहेत ते एकत्र आल्याचं बघायला मिळत आहे। नक्कीच चंदन, अपडेट्स घेत राहणार आहोतच। सुरताच धन्यवाद। तर नाशिकमध्ये होत असलेल्या वृक्षतोडी विरोधात पर्यावरण प्रेमी एकवटलेले आहेत। थेट महापालिकेवरच मोर्चा काढला जातोय। तपोवन असेल, गंगापूर रोड असेल, या ठिकाणच्या वृक्षतोडी विरोधात आता नाशिकमधले पर्यावरण प्रेमी एकवटलेले आहेत। थेट महापालिकेवर मोर्चा काढत या वृक्षतोडीचा विरोध केला जातोय। याला मनसेनं सुद्धा पाठिंबा दिला। आम्हाला विकास हवाय, विनाश नकोय, असं या ऑक्सिजन रॅलीच्या माध्यमातून या पर्यावरण प्रेमींकडून सांगितलं जात आहे।